जे 2 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले त्याच्यामध्ये 64 कालेमध्ये शहनाज संतोष कुंभार यांचं नामनिर्देशनपत्र दाखल होतं, ते अवैध ठरवण्यात आलं. शहनाज संतोष कुंभार आणि दुसरं 59 वराळ्यामध्ये शिंदे अनंता बबन यांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडचं नामनिर्देशनपत्र होतं, ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे. अनंता बबन 59 वराळ्यामधलं आणि 64 कालेमधलं शहनाज संतोष कुंभार दोन झाले. शहनाज कुंभार यांचं जे आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे शहनाज संतोष कुंभार यांचं नामनिर्देशनपत्र अवैध ठरवण्यात आलं. आणि शिंदे अनंता बबन यांचं सूचक म्हणून त्यांची स्वाक्षरी नव्हती आणि सूचकाचे डिटेल नव्हते. दोन्ही जे त्रुटी होत्या त्या सबस्टॅन्शियल नेचरच्या होत्या, त्यामुळे सदरचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवण्यात आले. 79 मधले 77 बाकी नाही, जिल्हा परिषद हरकती दाखल आहे का तुझ्याकडे? कुणी केल्या होत्या काय आदेश? जिल्हा परिषदमध्ये स्वाती विक्रम दाभाडे यांनी भागवत मेघा प्रशांत यांच्या विरोधामध्ये हरकत दाखल केलेली होती. आणि दुसरं एवढं डिटेल एका ओळी भागवत मेघा प्रशांत यांच्या नामनिर्देशनपत्रामध्ये जे नाही हे एक डिटेल वाचावं लागेल. त्यांचं जे शपथपत्र होतं ते अभिसाक्षी केलेलं नव्हतं, अशा पद्धतीची एक हरकत होती. आणि गुंड दत्तात्रय यांच्या बाबतीमध्ये त्यांचं दाखवा, यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे नामनिर्देशनपत्रातला कॉलम नंबर 8 आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण नंतर खाली निरंक केलेलं नव्हतं, अशा पद्धतीची हरकत होती. ह्या दोन्ही हरकती ज्या होत्या त्या फेटाळण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदला ह्या 2च होत्या. पंचायत समितीला साहेबराव नारायण कारके यांनी धामणकर सुभाष लक्ष्मण यांच्या विरोधामध्ये शपथपत्र अपूर्ण आहे अशा पद्धतीची हरकत घेतलेली होती, परंतु त्यांनी ऑलरेडी सुधारित शपथपत्र आमच्याकडे सादर केलेलं होतं. धामणकर सुभाष लक्ष्मण परंतु त्यांचं सुधारित शपथपत्र आमच्याकडे चांदणीपूर्वीच आलेलं होतं, त्याच्यामुळे सदरची हरकत फेटाळलेली आहे. सचिन शिवराम येवले यांनी अश्विनी अमोल भेगडे यांच्या बाबतीमध्ये हरकत घेतलेली होती. त्या एकदम छोट्या डेट नाही वगैरे अशा स्वरूपाची किरकोळ स्वरूपाची हरकत होती, ती सुद्धा फेटाळलेली आहे. पुढचे दाखवा. त्यानंतर आशा ज्ञानेश्वर मोरमारे यांनी आडारी संगीता ज्ञानेश्वर यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कॉलम नंबर 8मध्ये खाली निरंक ठेवला अशा पद्धतीची हरकत होती, ती सुद्धा एकदम किरकोळ स्वरूपाची होती, ती सुद्धा फेटाळलेली आहे. त्यानंतर सीमा मुकुंद ठाकर यांनी शैला रामचंद्र कालेकर यांच्या बाबतीमध्ये एक हरकत घेतलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी जे शपथपत्रामध्ये घर दाखवलेलं होतं, परंतु त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते दाखवलं नाही, अशा पद्धतीची हरकत होती, ती सुद्धा फेटाळलेली आहे. साहेबराव नारायण कारके यांनी बाळासाहेब नथू पारखी यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवलेली आहे, ती सादर केलेली नाही, अशा पद्धतीची हरकत घेतलेली होती, त्याच्यावर ती सुद्धा फेटाळलेली आहे. एवढे एकच आहे, तेवढे शेवट आहे. आता सुवर्णा बाळासाहेब गुटकुले यांनी येवले सुनीता मनोहर यांच्या नावावर जी एक प्रॉपर्टी होती ती त्यांनी लपवलेली आहे, अशा पद्धतीची हरकत घेतलेली होती. ती सुद्धा त्यांनी पुराव्यासह आम्ही ती प्रॉपर्टी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी विक्री केलेली आहे, अशा पद्धतीचा से दाखल केलेला होता, ती सुद्धा हरकत फेटाळलेली आहे. एकूण 8 हरकती होत्या आणि 2 उमेदवारी अर्ज 5 ठरलेले, 77 वैध आहेत आणि सगळेच्या सगळे वैध आहेत. 27 जिल्हा परिषद गट पंचायत समितीचे 50. येस. ओके सर. ओके. आता शेवटचा प्रश्न बघतो की याच्यातलं जे वैध ठरलेले आहेत याच्यामध्ये पक्षाचे पण असेल, एखाद्या व्यक्तीचा आणि त्याचा अपक्ष पण असेल, तर मग त्याचा निर्णय हा 27 तारखेपर्यंत राहू शकतो ना? नाही, आज रोजी जे पक्षाचे होते ते पक्षासाठी वैध ठरवण्यात आलेले आहे. जर डमी असेल
ए बी फॉर्ममध्ये डमी कॅन्डिडेट दिलेला असेल तरच त्याचा पुढं विचार होईल. अदरवाईज आता पक्षाचा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे एबी फॉर्म नसलेले फॉर्म पण बाद होऊन जाणार. ज्या ठिकाणी ए बी फॉर्म नव्हता ते आम्ही अपक्ष म्हणून व्हॅलिड केलेले आहेत. अच्छा. हां. ओके. आणि ज्या ठिकाणी 2 ए बी आलेले होते एका ठिकाणी उबाटाचे, त्याच्यातलं जे पहिलं आमच्याकडे आलं होतं ते आम्ही उबाटासाठी ठेवलं आहे आणि जे दुसरं होतं ते आम्ही अपक्ष केलं आहे. वेगळे. हां, अश्विनी बेगडे. ओके, थँक्यू.